कृष्णा बेनके वीर जवान फाउंडेशन आणि या राज्याभिषेकचा अध्यक्ष, आपण ज्यावेळेला आमचे अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक पराग भाऊ नेटुरकर यांनी आम्हाला ज्यावेळेला सगळ्या आमच्या गावातल्या तरुण मुलांना, वयस्कर लोकांना सगळ्यांना एकत्रित घेऊन की आपण सर्वसामान्य माणसाला राज्याभिषेक काय आहे हे समजणं गरजेचं होतं. ज्यावेळेला कायम स्वरूपी ज्यावेळेला रायगडवरती राज्याभिषेक होतो, आपण तिथपर्यंत जाऊन पोचत नाही, कारण आपल्या बसेस किंवा या सगळ्या सुविधांनी आपल्यापासून तो गड लांब असल्यामुळे आपल्या लोकांना राज्याभिषेक कसा केला जातो आणि राज्याभिषेक ज्या वेळेला छत्रपतींचा केला होता तो कशा प्रकारे केला होता तो थोड्या आपल्या सर्वसामान्य लोकांना समजणं गरजेचं होतं, नवीन पिढीला समजणं गरजेचं होतं. नवीन येणारे जे आपली पिढी आहे, जी तरुण मुलं आहेत, त्या मुलांच्या मनामध्ये हे रुजलं पाहिजेत की आपला इतिहास जिवंत राहिला पाहिजेत. ह्या उद्देशानं आपण या पारगडवरती हा राज्याभिषेकचं नियोजन केलं. मुळात राज्याभिषेक पारगडवरतीच का, तर पारगड आणि गोवा ही सीमा बॉर्डरवरती असल्यामुळे गोव्यातल्या लोकांना सुद्धा सोबत घेऊन, इथल्या तालुक्यातल्या लोकांना सोबत घेऊन, गडिंग्लजच्या लोकांना सोबत घेऊन, आजऱ्याच्या लोकांना सोबत घेऊन, बेळगाववासियांना सगळ्यांना सीमावासियांना सोबत घेऊन हा राज्याभिषेक अतिशय चांगल्या पद्धतीत कसा होईल हा उद्देश ठेवूनच हा राज्याभिषेकचं नियोजन इथं झालं. आमच्या गावातले सर्व जाणकार लोक, वरिष्ठ लोक, तरुण मुलं, तालुक्यातील सर्व जबाबदार लोक, तरुण वर्ग, महिला वर्ग, ह्या सर्व तालुक्यातील आपल्या गडिंग्लजमधील आजऱ्यामध्ये सर्व इथं उपस्थित राहून हा राज्याभिषेक अतिशय सुंदर प्रमाणात पार पडला जातो. आम्हाला थोडं इथं अपेक्षा आहे की या मंदिराच्या समोर जी आपलं सभागृह केलेलं आहे, सभामंडपाचं, त्यांचे पत्र्यांचे शेड वगैरे जे झालेले ते नाजूक असल्यामुळे पावसाचं प्रमाण इथं असतं आणि ह्या पावसामध्ये त्याची थोडीशी सुरक्षितता जर झाली तर आपल्या इथं आलेल्या सर्व शिवभक्तांना इथं राहण्यासाठी वगैरे सोय जर झाली तर ते थोडं उपयोगाचं होईल. कारण इतरत्र पाण्याची जी टंचाई ज्यांनी बोलली, आता पराग भाऊ बोलले की पाण्याची टंचाई, ती पाण्याची टंचाई इथं कमी पडता कामा नये. कारण जिथं आपण राज्याभिषेक करतोय, छत्रपतींचं नाव इथं वाहवा केले जाते आणि जिथं तानाजी मालुसरेंचे वंशज रायबा मालुसरे इथं आपले स्थायिक आहेत आणि अशा ठिकाणी पाण्याची कमतरता भासू नये अशी सुद्धा माझी इच्छा आहे. आणि ह्या संदर्भात विचार करून शासनानं इतका सुंदर असलेला हा पारगड गडावरती सर्व पर्यटन स्थळाच्या बाबतीत किंवा इतिहास जागृत ठेवण्यासाठी ह्या सुविधा इथं करणं फार गरजेचं आहे. माझी अपेक्षा आहे की आपण शासनामार्फत इथं चांगला फंडिंग लावून इथं आम्ही जिथं उभं आहे आता तिथं छत्रपतींच्या पुतळ्याच्या समोर इथंसुद्धा सभामंडप व्हावा आणि ज्या भवानी मातेच्या समोर जी गळत्याने मंडप खराब झाले तो सुद्धा दुरुस्त करून त्याचीही डागडुजी करून ते सुव्यवस्थित कसं करता येईल आणि इथं येणाऱ्या शिवभक्तांना राहण्याची सोय कशी करता येईल हे थोडंफार लक्षात घेतलं तर आमच्या सर्व शिवभक्तांच्या बाबतीत आमचे हे विचार आहेत. आणि माझा सुद्धा एक प्रामाणिक विचार आहे की आपण ह्याच्यामध्ये थोडं लक्ष घालावं आणि हा गड असाच जागृत ठेवून आपण सर्वांनी सर्व मराठे आणि इतरत्र सर्व समाजाच्या लोकांनी हा गड असाच कायमस्वरूपी जागृत ठेवा. इतकंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.